नेहमीप्रमाणे जय हिंद सर्वांना. आपल्या कंट्रोल लेक्चर सिरीज मध्ये स्वागत आहे. पहा, आपण संख्या व संख्या पद्धती पाहतोय आणि आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यावरच्या पाहिलेल्या आहेत. आता इथून पुढे आपल्याला याच्यामध्ये पाहत असताना आपण मूळ संख्यावर आलेला आहे. मूळ संख्या आणि अजून या सेशन मध्ये आपल्याला मूळ संख्येशी रिलेटेड असलेल्या अजून दोन संख्या पाहायच्या आहेत. मूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या, या तिन्हीतला फरक आणि या तिन्हीचे वैशिष्ट्य याच्यावर आपल्याला समजून घ्यायचे आणि याच्यावर प्रश्न कसे असतात ते सुद्धा समजून घ्यायचे. सगळ्यात इम्पॉर्टंट जर म्हणलं, जर तुम्ही सरळ सेवेची किंवा क्लास 4 ची तयारी करत असाल तर सगळ्यात इम्पॉर्टंट संख्या प्रकारामधला प्रकार हा आजच्या सेशन मधला आहे असं म्हणूयात. आणि स्टार्ट करूयात मूळ संख्या नावाचा पहिला प्रकार, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्राईम नंबर म्हणतो. मराठीमध्ये सध्या आपल्याला याच्यावर मध्ये नाव पाहायला दिसत असेल अभाज्य नाव, अभाज्य संख्या असंही नाव तुम्हाला पाहायला भेटत असेल. परंतु खरं तर अभाज्य हे नाव इंग्लिशमध्ये आहे. इंग्लिशमध्ये मूळ संख्यांना अभाज्य संख्या आहे असं म्हणलं जातं, परंतु मराठीमध्येही काही पेपरला अभाज्य संख्या ओळखा असे शब्द यायला लागलेले आहेत. त्यामुळे हेही नाव त्याच्यासोबत लक्षात असू देत. चला, बेसिक गोष्ट आहे. आता सगळ्यात महत्वाचं, मूळ संख्या म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं असेल तर आतापर्यंत तुम्हाला मूळ संख्येच्या बाबतीतलं एवढं माहित आहे की ज्या संख्येला एकने आणि स्वतः त्या संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. हे आपल्या सगळ्यांनी व्याख्या पाठ केलेल्या आहे. परंतु त्या व्याख्यामध्ये मी माझ्या पद्धतीने काही गोष्टी इन्व्हॉल्व केलेल्या, ऍड केलेल्या आहे. खरं तर ती वेगळ्या पॉईंटमध्ये देतात, पण आपण त्याच्यात ऍड करायची, कारण ती खूप महत्वाची असणार आहे. का महत्वाची असेल ते तुम्हाला हळूहळू कळेल. बघा, मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एकने भाग जातो. कोणे भाग जातो? एकने भाग जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः त्याच संख्येने भाग जातो. अशा दोनच संख्याने भाग जातो. अशा दोनच संख्याने भाग जातो. राईट. कोण भाग जातो? कोणत्या दोन संख्येने भाग जातो? तर एक ही पहिली संख्या आणि स्वतः ती दुसरी संख्या. हा शब्द खूपच महत्वाचा आहे. दोनच संख्येने म्हणा किंवा मग फक्त दोनच संख्येने भाग जातो, ना कम ना ज्यादा. हा खूप महत्वाचा शब्द असणार आहे. का बरं याच्यावर फोकस करताय सर तुम्ही? समजा मी जर तुम्हाला म्हटलं एक ही संख्या मूळ आहे का नाही, तुम्ही विचार करणार या एकला कोणी भाग जातो? एकने भाग जातो. त्यानंतर दुसरं कोणी भाग जातो का? नाही. एकनं म्हणजे स्वतःच भाग चाललाय. म्हणजे या एकला फक्त एकाच संख्येने भाग जातो. राईट. आपल्याला किती पाहिजे? दोन संख्येने भाग गेला पाहिजे. एकाच संख्येने भाग जातो, सोप्या भाषेमध्ये त्याचे अवयव पडतात. राईट. या एकचा एकच अवयव पडला म्हणून असं म्हटलं जातं की एक ही कोणती संख्या नाही? मूळ नाही. मूळ संख्या नाही असं आपल्याला म्हणावं लागत असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. एक ही संख्या मूळ नाही. आणि पुस्तकात वाचत असताना आपण असंही वाचलेलं असतं, एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता ते संयुक्त संख्या नावाचा प्रकार आपण तिकडे गेल्यावर बघूयात. का नाही याचं कारण तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थ्यांना एक ही मूळ नाही हे सगळ्यांना माहिती आहे, पण का नाही याचं कारण आता तुम्हाला स्पष्ट झालं असेल. फक्त दोन अवयव पडले पाहिजे तरच तिला आपण मूळ म्हणतो. आणि एकचा एकच अवयव पडायला, दोन अवयव पडत नाही. राईट. तुम्ही म्हणाल स्वतः पण आहे ना सर, अरे स्वतः पण तीच आहे ना, ओळख तर एकच व्हायली ना. म्हणून एक ही संख्या मूळ संख्या नाही हे माइंडमध्ये पहिल्यांदा सेट करून घ्यायचं. राईट. सर्वांना आता ऑलमोस्ट त्याचं कारण क्लिअर झालं असेल. सगळ्यांना माहित होतं एक मूळ नाही म्हणून, पण त्याचं कारण आता सगळ्यांना क्लिअर झालं असेल. त्यानंतरची मूळ संख्या कुठली आहे? तर ही दोन. सगळ्यांना पाठ आहे की दोन ही पहिली मूळ संख्या आहे. आणि आपल्या नियमात बसते का नाही बघा, नियमात बसली पाहिजे. सर दोनला एकने भाग जातो. आणि माझी एक गोष्ट लक्षात असू द्या, जगातील सर्व नैसर्गिक संख्येला एकना भाग जाणारच आहे, हे तर कन्फर्मच आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या संख्येला स्वतः त्या संख्येने भाग जातच असतो. स्वतः दोनने भाग जातो. किती अवयव पडले हो? एक आणि दोन अवयव पडले. एक आणि दोन अवयव पडले म्हणून आपल्याला म्हणावं लागेल ही मूळ संख्या आहे. राईट. दोन ही आमची कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे. आता या दोनच्या बाबतीत काय काय प्रश्न येतात ते गोष्टी समजून घ्या. दोनच्या बाबतीतला पहिला प्रश्न असेल सर्वात लहान मूळ संख्या. ठीक आहे. सर्वात लहान मूळ संख्या. दुसरा एकमेव. एकमेव कळतं आपल्या वडिलांना, आई वडिलांना आपण जर एकटेच मूल असेल, बहीण भाऊ नसेल तर एकमेव असतोय ना, तसं एकमेव, सम आणि मूळ संख्या. दोन ही संख्या अशी आहे जी एकमेव समसंख्या आहे. बाकी इथून पुढे येणाऱ्या सगळ्या मूळ संख्या ज्या आहेत त्या विषमच मूळ संख्या आहेत. दुसरी कुठलीच समसंख्या ही मूळ नाहीये.
का बरं नसेल? कारण पुढे येणाऱ्या सर्व समसंख्यांना कोणी भाग जाणार आहे? 2 ने भाग जाणार आहे. आणि मग 2 ने भाग चालला म्हणजे तिचे अवयव वाढतायत ना, म्हणून पुढे येणारी एकही समसंख्या ही कोणती संख्या नाही, मूळ संख्या नाही, हे माइंडमध्ये आपल्याला सेट करायचं आहे. ठीक आहे, हे 2च्या बाबतीत लक्षात ठेवायचंय. सर्वात लहान मूळ संख्या 2, एकमेव सममूळ संख्या 2. इथून पुढे येणाऱ्या सगळ्या संख्या कुठल्या असणार आहेत? विषम असणार आहेत. ही गोष्ट आपण कन्फर्म करायची आहे, निश्चित करायची आहे. चालतंय, सर्वांना एवढी गोष्ट क्लिअर झाली असेल तर अजून काही संख्या घेतो. संख्या प्रकारात ओळखत असताना कशा ओळखायच्या? समजा 3 ला कोणी भाग जातो? 1 ने भाग जातो. आणि नंतर स्वतः 3 ने भाग जातो. स्वतः कोणी भाग जातो? 3 ने. म्हणजे 3 ही संख्या कुठली संख्या आहे? तर मूळ संख्या आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरा कुठलाच कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणून आपण हिला मूळ संख्या म्हणणार आहे. त्यानंतर 4 ला कोणी भाग जातो? 4 ला 1 ने भाग जातो. सोबतच 4 ला 2 ने भाग जातो. सोबतच 4 ला स्वतः 4 ने सुद्धा भाग जातो. बरं मला सांगा, या 4 ला किती संख्याने भाग चाललाय किंवा 4 चे किती अवयव पडतायत? तर 4 ला 3 संख्याने भाग चाललाय, म्हणून ही कोणती संख्या नाही? मूळ संख्या नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. कोणती आहे आणि कोणती नाही याच्यातला फरक एकदा समजला की खतम. ठीक आहे, 4 ला का बरं म्हणलं मी? कारण 1 ने आणि स्वतःनं तर चाललाय फिक्स आहे, परंतु 2 ने सुद्धा चाललाय. टोटल 3 अवयव पडतात. आपल्याला अवयव किती पाहिजे? फक्त 2. ना 1 नको, ना 3 नको, 4 नको, 5 नको, काही नको. ठीक आहे, सर्वांना हे कन्फर्म झालं का? एकदा सांगा, एकदा कमेंट टाका. नंतर आता आपण इथून पुढच्या आगळ्या वेगळ्या संख्या घेणार आहोत. 3च्या बाबतीतलं जर वैशिष्ट्य घ्यायचं असेल, तोंडी सांगून देतो, तुम्ही नंतर तिथे कुठेतरी लिहून घ्या. सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती असेल तर 3 आहे. राईट, मूळ संख्यावर बाकी इतर कुठले प्रश्न येतात? लहान मोठे हेच प्रश्न असतात, बाकी काही प्रश्न नसतात. ठीक आहे, सर्वांना एकदा कन्फर्म झालं का? कन्फर्मेशन द्यायचं. मूळ संख्या ओळखता येतील तुम्हाला आता? डन. हो, यस, नाही, काहीतरी टाकत चला, कमेंट टाकत चला. बघा, मूळ संख्यावर सर्वात जास्त प्रश्न येतात ते 100 पर्यंत येतात, 1 ते 100 पर्यंत. पण आपण 100 पासून पुढे जाऊनही आपल्याला बरेचसे प्रश्न पाहायचे की जे मूळ संख्याशी इम्पॉर्टंट असणार आहेत, मूळ संख्याशी रिलेटेड असणार आहे. ते डायरेक्ट कन्फर्म माइंड मध्ये सेट झाले पाहिजे. त्याच्यावर जर कधी प्रश्न आला तर आपल्याला त्यावर काम करता आलं पाहिजे. यस, हो म्हणतायत मी इथून. चल बघा, आता ह्या मूळ संख्येचे जे शब्द आहेत ते आपण व्याख्या वगैरे ते सगळे इथे लिहून ठेवलेले आहे. बघा, ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. मी ही तीच व्याख्या लिहिली. मूळ संख्येचे केवळ 2च अवयव असतात, म्हणजे सोप्या भाषेमध्ये केवळ 2च संख्येने भाग जातो. ना एका संख्येने भाग गेला पाहिजे, ना 3 संख्येने, 4 संख्येने भाग गेला पाहिजे. केवळ 2च संख्येने भाग गेला पाहिजे. उदाहरणात पाहायचं झालं तर एखादं उदाहरण घ्या, इथेच देतो मी. उदाहरणात 41. 41 ला कोणी भाग जातो का? 41 ला 1 ने जातो आणि सोबत 41 ने जातो. दुसरं कोणी जातो का? नाही. अजून कुठलं घ्या एखादं? 59. अजून कोणतं घेता? 87. बघा, तुम्ही व्यवस्थित बघा, 97. 73. बरोबर का? बरोबर लिहिलं का सर्व? कमेंट टाकत चला, कमेंट टाकत चला. या संख्यांना कुठल्याच संख्येने भाग जात नसतो. राईट, फक्त ती संख्या आणि त्याच संख्येने भाग जातो असं जरी वाटत असेल तर असं नाही. यांच्यामध्ये अशी एक संख्या आहे जी मूळ संख्या नाही, जी मूळ संख्या नाही. बघा, आपल्याला दिसायला सगळ्या संख्या सारख्या दिसतात, परंतु एक गोष्ट लक्षात असू देत चला. 87, या 87 ला 3 ने भाग जातो, सोबतच 29 ने भाग जातो, सोबतच 87 ने भाग जातो आणि सोबतच 1 ने भाग जातो. तर 87 ही मूळ संख्या आहे का? मग खूप वेळ लावला आहे ना नितीनराव. 87 ही मूळ संख्या नाही. बघा, 2 संख्या सांगतो. एक 57 अशी संख्या आहे, 57. ठीक आहे, आणि सोबतच कोणती? 87. 2 संख्या अशा आहेत ज्या संख्या वाटायला वाटतात मूळ, पण ह्या मूळ नाहीत. ह्या वाटायला कोणत्या वाटतात? मूळ संख्या वाटतात, पण ह्या मूळ संख्या नाही. म्हणून ही मुद्दाम मी संख्या याच्यामध्ये ऍड केलेली आहे. ही संख्या लक्षात राहू दे, इथून मिटवून टाकूयात. इथे एखादी दुसरी संख्या घेऊयात. कोणती घ्या? 67. 67 ला कोणीच भाग जात नाही. ठीक आहे, चालतंय. 57, 87 ह्या मूळ संख्या दिसायला दिसतात. 57 ला कोणी भाग जातो?
19 त्रिक 57, 19च्या पाड्यात येतात. राईट, तर असं लक्षात ठेवायचं आहे. आता इथून पुढे जाऊन आपण थोडंसं समोर जाऊयात. 1 ते 100 वर आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात. कसे प्रश्न असतात खूप लक्ष देऊ नका, समजून घ्या. ठीक आहे, बघा 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे ऍड करायच्या आहेत. मी इथे ऑलरेडी एक तक्ता तयार करून ठेवलेला आहे. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या आपण इथे लिहिणार. जेवढ्या मूळ संख्या भेटल्या आपल्याला तेवढ्या इथे लिहून टाकायच्या. नंतर 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या इथे लिहायच्या, जेवढ्या भेटल्या तेवढ्या खाली लिहून टाकायच्या. 21 ते 30 पर्यंतच्या इथे लिहायच्या, जेवढ्या भेटल्या तेवढ्या खाली लिहून टाकणार आहोत आपण, असं समजून घ्या. ठीक आहे, बघा आता याला लिहित असताना आपण कशा पद्धतीने लिहिणार आहोत, तर मला सांगा 1 ते 10 पर्यंत म्हणजे सर्वात पहिली मूळ संख्या कोणती भेटली? 2. त्यानंतर कोणती भेटेल? 3. 4 तर नाहीच आहे. त्यानंतरची कुठली भेटेल? 5. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे 5 न भाग जाणारी एकही संख्या मूळ संख्या असणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर कोणती भेटेल? 7. 9 आहे का? नाही, 9 ला 3 न भाग जातो, जमणार नाही. ठीक आहे, मग आता इथून पुढे लक्षात ठेवत असताना बघा, ज्याही मूळ संख्या असतात तर मूळ संख्येच्या एकक स्थानी कोणते कोणते अंक येत असतात? मूळ संख्याच्या एकक स्थानी येणारे अंक, कोण कोण येईल बरं? मूळ संख्याच्या एकक स्थानी तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो, व न येणारे अंक. ही जी गोष्ट मी समजून सांगतो ना, ही गोष्ट कशासाठी कमी पडणार आहे? ज्यावेळेस संख्या 100च्या पार जातील आणि आपल्याला इलिमिट करा म्हणतील, इलिमिट म्हणजे याच्यापैकी कोणती आहे किंवा कोणती नाही, त्यावेळेस समजण्यासाठी खूप महत्वाचे आहे. म्हणजे जिथे चांगले चांगले विद्यार्थी क्वेश्चनचा आन्सर चुकवू शकतात, तिथे मी ह्या गोष्टी ज्या समजून सांगतोय, ही कन्सेप्ट जी समजून सांगतोय ती तुम्हाला कामी पडेल. त्यामुळे या गोष्टी समजून घेत चला, नाही तर तुम्ही म्हणाल सर काय हे तर आम्हाला पाठाचं देतो आम्ही सोडून, असं नको. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये अजून खूप भारी सांगणार आहे पुढे. बघा आता, बघा न येणाऱ्यामध्ये एकमेव सममूळ संख्या जर 2 असेल तर इथून पुढे 2 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे समसंख्याच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 हे अंक येत असतात. तर मूळ संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे अंक कधीच येणार नाहीत. आयुष्यात कितीही मूळ संख्या घेतल्या तर कधीच येणार नाही, हा 2 अंक सोडला तर. त्यानंतर इथं 5 ही संख्या आली आणि 5 ने कोणाकोणाला भाग जात असतो? 5 ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी 0 किंवा 5 येत असतो त्या संख्येला 5 ने भाग जातो. मग 5 ऑलरेडी इथं आलं तर पुढे येणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी 0 येणार नाही आणि 5 येणार नाही, हे अंक कधीच येणार नाहीत. मग कोणते अंक येऊ शकतात? तर 1 येऊ शकतो, 2 गेलेत, 3 येऊ शकतो, 4, 5 गेले, 6 गेले, 7 येऊ शकतात आणि सोबतच कोण येऊ शकतात? 9 येऊ शकतात. याचा अर्थ असा नका घेऊ बरं का, जिथं जिथं 1 येतो, 3 येतो, 7 येतो, 9 येतो त्या सगळ्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात, असा अर्थ बिलकुल नाही घ्यायचा. काही संख्या म्हणजे ज्या संख्या मूळ आहेत त्यांच्या एकक स्थानी 1, 3, 7, 9 त्या असणार आणि असणार, त्याच्याशिवाय दुसरं असणार नाही. ते डोक्यामध्ये सेट करून घ्या, चालेल. मग आता समजा मला इथं 11 ते 20 मध्ये इलिमिट करायचं, तर 11 ते 20 मध्ये कोणती कोणती असेल हे आता पाठ आहे आपल्याला. 11 दिसतं व्यवस्थित, थोडं डिम होतंय ना. पहिली संख्या कोणती असेल? 11. 11ला कोणी भाग जात नाही. 12ला जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 2 ने जातो. 13ला कोणी जात नाही. 14ला जातो 2, 7. 15ला जातो 16, 17 आणि सोबतच कोण? 19. टोटल किती संख्या भेटल्या ते नंतर लिहितो वाटलं आपण. ठीक आहे, आता 21 ते 30 मधले आम्हाला जर शोधायचे असेल तर पहिल्यांदा काय करा, एकक स्थानी 1 म्हणजे कोण? 21. 3 म्हणजे 23. 7 म्हणजे 27 आणि 9 म्हणजे 29. फक्त एवढ्यालाच ऑब्झर्व करायचं. राईट, मी काय बोलतो ते लक्ष देऊ नये का. समजा तुम्हाला म्हणलं 61 ते 70, तुम्ही एकक स्थानी 1 वाला 61 ला ऑब्झर्व करणार, नंतर 63 ला ऑब्झर्व करणार, 7 आणि 9 म्हणजे 67 ला ऑब्झर्व करणार आणि 69 ला ऑब्झर्व करणार. एवढ्यालाच ऑब्झर्व करायचं, सगळ्याला ऑब्झर्व करत बसायचं नाही. हे नियमावरून आपल्याला कळतं. राईट, मग आता ऑब्झर्व जर आम्ही केलं तर एक ऑब्झर्व करा, सर 3 2 6 3 1 3, 3 न भाग जातो. 3 2 6 3 3 9, 3 न भाग जातो. 61 आणि 67 ला दुसरं कोणी भाग जात नाही, म्हणजे आमच्याकडे संख्या कोणती कोणती भेटेल? एक तर भेटेल पहिली 61 आणि दुसरी भेटेल 67. हे असं आपल्याला विचार करता येतो, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फायनल करायची आहे. चालेल, इथे ऑब्झर्व करा, इथे कोणी कोणी भाग जाईल? सर 7 त्रिक 21 होत असतात, 3 9 27 होत असतात, 23 आणि 29 ला कोण भाग जात नाही, मग 23 आणि 29 भेटलेले आहेत. कोण कोण भेटले? 23 आणि सोबतच 29, बरोबर भेटले 23 आणि 29. जमलंय, खतम.
आता इथून पुढे आपल्याला हे काय असं लिहित बसायचं नाहीये, हे आपल्याला ओरली जमलं पाहिजे. कसं जमेल बघा. 31 जातो का कोणी भाग? नाही जात, मूळ संख्या आहे. मग त्यानंतर 33, 11 3 33 होतं, असं 3 ने भाग जातो, 11 ने भाग जातो. ठीक आहे. त्यानंतर 7 37, 37 ला कोणी जातो का? नाही, 37 लिहून टाका. त्यानंतर 39 3 न जातो, 33 39 होतं, असं संपलं. असा विचार करायचा, बाकी लिमिट करायचं. आता फास्ट मध्ये करूया. 41 माझं चुकलं तर पटकन कमेंट टाकायची बरं का, कारण मी पाहतोय, ऑब्झर्व करतोय तुमचं काय करत होता तुम्ही. 43 जमेल का? हो सर, 43 ला कोणी भाग जात नाही. ठीक आहे. त्यानंतर 47 जमेल का? हो सर, 47 जमेल. 49 कोणीच जात नाही ना 49 ला. अरे 7 न भाग जातो 49 ला, 7 7 49 जमलं पाहिजे. त्यानंतर 51 ते 60. ठीक आहे. 51 ला सर 51 तर मूळ संख्या आहे, कन्फर्म आहे, कोणीच भाग जात नाही. पाडा येतो का? 17 त्रिक 51 होत असतात, म्हणून आपल्याला इथे घ्यावं लागेल 17. सॉरी 17 कशाला, 51. त्यानंतर 53, सॉरी 51 घ्यायची गरज नाही, भाग जातो 17 ने, मग 51 नाही 53 घ्या. मग राईट. 57 आत्ताच सांगितलं, 57च्या बाबतीत 19 त्रिक 57 होतात, इलिमिट करा. त्यानंतर 59 59 खतम. 61 67 झालं. इथे 71 ला आता फास्ट मध्ये लिहूयात. 71 ला कोणी भाग जात नाही, 73 ला कोणी जात नाही, 77 ला 11 7 77 होत असतात, 79 ला कोणी जात नाही. 81 तर हा तर 9चा वर्ग आहे, जमणार नाही. 83 ला कोणी जातो का? नाही. 87 तर आता सांगितलं, 29 त्रिक 87 होतात. ठीक आहे. मग कोण घ्या? 89 घ्या. आणि याच्यामध्ये काही बघत बसायची गरजच नाही. 91 ते 100 पर्यंत एकच संख्या आहे, ती म्हणजे 97 ही संख्या आहे. राईट. खतम. आता मग संख्या किती भेटल्या आम्हाला? सर 1 ते 10 मध्ये आम्हाला टोटल एकूण 4 संख्या भेटल्या. 1 2 3 4. इथे सुद्धा किती भेटल्या? 4 भेटल्या. इथे किती भेटल्या? 2 भेटल्या. इथे किती भेटल्या? 2. इथे 3 2 2 3 2 आणि 1. या संख्या पाठ असू देत. चला कुठून कुठपर्यंत कशा भेटल्यात, तर तुम्ही असंही पाठ करू शकता. 4 4 2 2 3 2 2 3 2 1 असंही पाठ करू शकता, किंवा उलट पाठ करा. 1 2 3 2 2 3 2 2 4 4. एवढ्या संख्या असतात. म्हणजे तुम्हाला कधी क्लिक झालं सांगा बरं, 1 ते 10 मध्ये किती संख्या? 4. तुम्हाला म्हणलं 91 ते 100 मध्ये 1, लगेच क्लिक झालं पाहिजे. तुम्हाला म्हणलं 61 ते 70 मध्ये 2. फास्ट मध्ये तुम्हाला आलं पाहिजे कशा पद्धतीने काम झालं तर. येस, टोटल. आणि मग इथं जर तुम्हाला प्रश्न विचारला एकूण संख्या किती भरल्या, तर एकूण 25 संख्या भरल्या पाहिजे. ऑब्झर्व करा. 4 आणि 4 8 आणि 2 10 10 आणि 2 12 12 आणि 3 15 15 आणि 2 15 आणि 2 17 17 आणि 2 19 19 आणि 3 22 22 आणि 2 24 आणि 1 25. टोटल किती संख्या भरल्या? हो 25 संख्या भरल्या. आणि मग याच्यावर आम्हाला खूप सारे प्रश्न आलेले असतात. राईट. खूप सारे प्रश्न. कसा प्रश्न? सगळ्यात जास्त वेळेस विचारलेला पहिला प्रश्न, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 1 ते 100 पर्यंत 25 संख्या असतात. किती संख्या असतात? 25 संख्या. आणि त्या 25 संख्या खूप महत्वाच्या आहेत. त्या पाठ असल्या पाहिजे आपल्याला. पाठ बिलकुल, याच्यात डाऊटच नको, पण कन्फर्म पाठ पाहिजे. राईट. त्यानंतर तुम्हाला जर प्रश्न विचारला, सांगा बरं 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या. ठीक आहे. थोडं आपण काय करूयात, एक नवीन पेजवर घेऊ, म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने अजून त्याच्यावर काम करता येईल. चालतंय. बघा, तुम्हाला जर विचारलं 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती, तर तुम्ही काय लिहिलं पाहिजे? 25 संख्या आहेत. राईट. दुसरा पॉइंट विचारला जाईल तुम्हाला, 1 ते 100 पर्यंत, 100 झाले 50 घेऊयात. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती? कुठपर्यंत विचारला? 1 ते 50. मग काय, आम्हाला सगळं पाठ आहे. टोटल काउंट करा किती आहेत. 1 ते 50 म्हणजे 1 ते 50 इथपर्यंत घ्यायचं आम्हाला फक्त. इथून इथपर्यंत इकडे किती आहेत मुदत? 3 आणि 2 5 5 आणि 2 7 आणि 4 11 आणि 4 15. ठीक आहे. मग 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती असतील? 15 संख्या असतील. खतम. ठीक आहे. बरं 1 ते 100 पर्यंत 25 आहे, त्यातल्या अर्ध्या म्हणजे 1 ते 50 पर्यंत 15 असेल, तर राहिलेल्या 51 ते 100 पर्यंत किती असतील? टाका कमेंट. बहुत बडा अमित. 51 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती असतील? तर राहिलेल्या सर 10 संख्या असतील. खतम. कारण दोघांची मिळून 1 पासून 100 पर्यंत 25 संख्या हे माहिती आहे. मग 1 ते 50 पर्यंत 15 गेल्या, तर 51 ते 100 पर्यंत 10 राहतील. हे तर आपल्याला डायरेक्ट कळायला पाहिजे, कन्फर्म झालं पाहिजे आणि फायनल कळायला पाहिजे. राईट. सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या असेल असं म्हणाल काय आपल्याला. इथून पुढे मला जायचंय, अजून 100ला पार करणार नाहीये मी. त्याच्या अगोदर काही गोष्टी समजून घेतो.
जर आपल्याला या संख्यांची बेरीज विचारली, म्हणजे प्रश्न कसा येईल ते क्लिअर करून घ्या. तोंडी सांगतो मी प्रश्न, पण हे पॉईंट लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारलं, सांगा बरं 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती, म्हणजे ज्या 25 संख्या आपण लिहिल्यात का, त्या सर्व 25 संख्यांची आपल्याला बेरीज विचारली. 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19 अधिक असं अधिक 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 करत करत 83 अधिक 89 अधिक 97, या सगळ्याच्या सगळ्या 25 संख्यांची जर आपल्याला बेरीज विचारली, ती बेरीज आपल्याला पाठ असली पाहिजे. बहुत बड्या सुरेशराव, ही बेरीज आहे 1060. ठीक आहे, इथे लिहून टाकतो. या 25 संख्यांची बेरीज किती असेल, 1060 असेल. ही गोष्ट आपल्याला कन्फर्म माहित झाली पाहिजे. बरं, मग एवढी विचारली तर इकडची पण आली पाहिजे ना. मग सांगा 1 ते 50 पर्यंतच्या मूळ ज्या 15 संख्या आहेत त्यांची बेरीज किती असेल. या 15 संख्यांची बेरीज असते, किती असते रे, 328 ही बेरीज असते. राईट, पाठ असेल ना हे पाठ ठेवा. हे 1060 सगळं जग ठेवणार आहे पाठ. त्याच्या पुढचं आपल्याला पाठ असलं पाहिजे, आपल्याला लक्षात असलं पाहिजे, हे कन्फर्म झालेलं असलं पाहिजे. ठीक आहे. आणि मग 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती असेल, तर राहिलेल्या संख्यांची बेरीज असेल 732. खतम झालं. एवढं आम्हाला पाठ असलं पाहिजे, एवढं आम्हाला कन्फर्म लक्षात असलं पाहिजे आणि शुअर असलं पाहिजे. हे इकडचं सगळ्यांनी शुअर एवढे पॉईंट लक्षातच ठेवा. त्याच्यावर कसाही प्रश्न आला तो आपल्याला आला पाहिजे. राईट, तुम्ही सगळे पाठ ठेवाल अशी सगळ्यांकडून अपेक्षा आहे. याच्यावर अजून एक प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न म्हणजे असा आहे की 1 ते 100 पर्यंतच्या, आणि हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी विचारलेली आहे. मूळ संख्यांची सरासरी. आता सरासरी नावाचा प्रकार आपला बाकी आहे. सरासरी म्हणजे काय असतं, तो सोप्या भाषेमध्ये सांगून देतो. सरासरी हे प्रकरण आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या आपण घेत असतो. त्याला मी थोडं वेगळ्या पद्धतीने मांडतो. सरासरी बरोबर टोटल संख्यांची बेरीज, तर बेरीजला फक्त आपण बेरीज लिहूयात, आणि एकूण संख्या जेवढ्या असतात तेवढ्या संख्येला आपण भाग देत असतो. हे सरासरीचं सूत्र आहे. आणि मी काही जास्त तुम्हाला डोकं लावायला देणार नाही, एकदम इझी पद्धतीने तुम्हाला एवढं सांगणार आहे. सर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी आपल्याला विचारली, तर मूळ संख्यांची बेरीज किती आहे, 1060 आहे. आणि टोटल संख्या किती आहेत, टोटल संख्या तर 25 संख्या, बस 25 न भाग द्या. जो भागाकार आला ती तुमची काय असणार आहे, सरासरी असणार आहे. बहुत बडा आम्ही छान. मग भाग देऊन बघूयात आपण काय तो भागाकार. आपल्याला काही पाठ थोडी येते. राईट, 25 एक 25, 25 चोक 100, 6 उरलेत, झाले 60, 25 दोन्ही 50, 60 मधले 50 गेले, उरले 10, 10ला भाग जात नाही म्हणून पॉईंट देणार, शून्य उडवणार, होणार 100, पॉईंट दिला, 25 चोक 100, तर 42.4 ही तुमची काय आली, सरासरी आली. कोणाची आली हो, कोणाची आली, तर ही सरासरी आली तुमची 1 ते 100 पर्यंतच्या 25च्या 25 मूळ संख्यांची सरासरी. ते पाठ ठेवा, आणि जरी तुम्ही विसरले त्याच्यापैकी काही गोष्टी, जरी आता हे 25 पाठाचं असतं आपल्याला, आणि 1060 जरी पाठ असलं तरी तुम्ही तिथे भाग देऊन सरासरी काढू शकता. हे मुद्दाम असं सांगण्याचा मागचा उद्देशच तसा असणार आहे. ठीक आहे. आता याच्यावर तुम्हाला प्रश्न येत असताना कसेही प्रश्न येऊ शकतात. आता याच्यावर तुम्हाला बेसिक प्रश्न विचारला जाईल. समजा आता मी ते सगळे प्रश्न समोर टाईप करून ठेवलेले आहे, आपण फक्त वाचून घेऊयात. नंतर मी तुम्हाला प्रश्न विचाराल, सर्वात लहान मूळ संख्या 2. दुसरा प्रश्न विचाराल, सर्वात मोठी. माझ्या प्रश्नाचा आन्सर द्यायला कमेंट टाकायला रेडी राहा सर्वांनी. कमेंट टाकायला रेडी राहा. बघूयात तुम्ही काय कमेंट टाकता. सर्वात मोठी मूळ संख्या कोणती. ऑप्शन नाही येत, ऑप्शन तुम्ही टाकणार आहात. सर्वात मोठी मूळ संख्या कोणती, टाका, आन्सर सांगा, कमेंट करा. जेवढे लाईव्ह आहेत ते सगळ्यांनी कमेंट करा. राईट, 97, बेस्ट, बरोबर. बघा, परीक्षेला सुद्धा आपलं असंच चुकतं. परीक्षेला सुद्धा आपलं असंच चुकतं. माझा प्रश्न काय, सर्वात मोठी मूळ संख्या कोणती. आपल्या डोळ्यासमोर कोणती आहे, 97. तसं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. खूपच इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जर तुम्हाला सर्वात मोठी मूळ संख्या विचारली, सर्वात मोठी मूळ संख्या, याच्यात असं काही दिलं का हो, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 1 अंकी, 5 अंकी, असं काही दिलं नाही ना. सर्वात मोठीला लिमिट नाही, अनंतपर्यंत जाणार आहे. म्हणजे त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल, सांगता येत नाही. सांगता येत नाही म्हणजे ते इन्फिनिटी असणार आहे ना, त्याला काही लिमिट आहे का, काहीच लिमिट नाही, ते अनलिमिटेड आहे. सर्वात मोठी मूळ संख्या आपण सांगूच शकत नाही. आणि मग आपल्याला सर्वात जास्त वेळेस विचारलेला प्रश्न आठवतो. तो प्रश्न म्हणजे कोणता, सर्वात मोठी. व्यवस्थित आहे का, तुमच्या माइंड मध्ये काय चालू आहे,
सर्वात मोठी दोन अंकी दोन अंकी मूळ संख्या. जर असा प्रश्न आला तर त्यावेळेस आपण उत्तर लिहायचं 97. दोन्हीतला फरक समजतो. इथं मी तुम्हाला विचारली दोन अंकी मूळ संख्या आणि इथं विचारली मोठी मूळ संख्या. राईट. त्यामुळं कधीही प्रश्न वाचत असताना व्यवस्थित वाचायचा. याच्यात आपण चुकायला नको. सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या म्हणले 97, 98, 99, 100, तिथून पुढे तीन अंकी चालू व्हायला. ठीक आहे. आणि सर्वात मोठी मूळ संख्या म्हणले त्याला लिमिट नाही, ती अनलिमिटेड आहे. राईट. कुठपर्यंतही जाऊ शकतो आपण. तर असे हे प्रश्न असणार आहे. त्या प्रश्नांवर कधीच आपण चुकायला नकोय. ते प्रश्न आपल्याला जमले पाहिजे, लक्षात राहिले पाहिजे. राईट. जमेल सगळ्यांना, लक्षात राहील असं गृहीत धरून चालतो. मग याच्यावर काही प्रश्न येऊ शकतात. तोंडी मी काही प्रश्न तयार करतो, ते आपण लिहिलेले नाहीये, टाईप करलेले नाहीत, कारण ते शिकण्यासारखे नसतात. ते ऑटोमॅटिक आपल्याला लक्षात राहतात. तुम्हाला म्हणलं सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या 7. तुम्हाला म्हणलं सर्वात लहान लहान दोन अंकी मूळ संख्या 11. तुम्हाला म्हणलं सर्वात लहान सममूळ संख्या 2. तुम्हाला म्हणलं सर्वात लहान विषममूळ संख्या विषममूळ संख्या 3. विषममूळ संख्या. सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या 97. हे असे आपल्याला याच्यावरचे प्रश्न पाठ झाले पाहिजे, लक्षात राहिले पाहिजे, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं पुढे चालू आहे. आता मला वाटतं 100 पर्यंतच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना क्लिअर झाल्या असेल. जेवढे लाईव्ह आहेत तेवढ्या सगळ्यांनी मला एकदा सांगा, मला 100 पर्यंतच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात का रे राजानो? बोला बरं, बोला. चलू 100ला पार करून, 100ला पार पार करून चालू का? बोलायचं बोलायचं बोलायचं, फास्ट बोलायचं, फास्ट बोलायचं, फास्ट बोलायचं. सर्वांना सर्व गोष्टी क्लिअर झाल्यात का 100 पर्यंतच्या? येस, हो. या प्रश्नाचं उत्तर द्या मग. सर्वात लहान तीन अंकी मूळ संख्या कोणती? सर्वात मोठी तीन अंकी मूळ संख्या कोणती? बहुत बड्या. 103, 101. बघा, दोन गोष्टी समजू सांगतो. तीन अंकी म्हणजे तिथं 100च्या पुढे आणि 999च्या अगोदर असणार आहे, हे तर फिक्स आहे. नॉर्मली जरी विचार केला, 100च्या पुढे लक्षात ठेवत असताना गणपती बाप्पाची वर्गणी लक्षात ठेवायची. राईट. आपल्या घरी जर एखादं नवीन मंडळ गणपतीची वर्गणी मागायला आलं, तर आपण वर्गणी किती देत असतो? 101 रुपया. म्हणून लक्षात ठेवायचं, सर्वात लहान तीन अंकी मूळ संख्या जी आहे ती 101 आहे. कोणती आहे? 101. ठीक आहे. आणि सर्वात मोठी तीन अंकी मूळ संख्या म्हणल्या, मोठी म्हणल्यावर तर ती 999च्या जवळ असणार आहे. 999ला तर 999 आहेत, म्हणजे 9 भाग जाणार कन्फर्म आहे. 3 ने जाणार ती वेगळी गोष्ट. राईट. सोडून द्यायचं. 33 ने भाग जाणार ती वेगळी गोष्ट. नाही, 33 ने जाणार नाही, त्याला 9 ने जाईल फक्त. ठीक आहे. 3 ने जाईल. 98 जर म्हणलं, 998 जर म्हणलं, ती तर समसंख्या आहे, असणारच नाही. मग कोणती असेल तर 997. आणि लक्षात कशी ठेवायची? राईट. मला एक सांगा, दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97. तीन अंकी म्हणलं तर त्याच्या अगोदर फक्त 9 टाकायचे. 997 झालं, लक्षात राहून जातं. डायरेक्ट असंच लक्षात ठेवून द्यायचं, फायनल करून टाकायचं, खतम करून टाकायचं. राईट. त्यानंतर याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे. मी तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न विचारतो बघा. तुम्हाला एवढं माहिती आहे की 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या. आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला, 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? एकूण मूळ संख्या बोला. 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? बोलायचं. संख्या सांगायच्यात किती आहेत तर. हम्म.
नाही 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 नाही, मी गलत हो रहा है, गलत हो रहा है. 143 विसरा. त्या व्हिडिओ मधलं 143 लक्षात ठेवलं वाटतं तुम्ही ना. बघा, 1 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या किती म्हणलं तर त्या आहेत 168. किती आहेत? 168. तुम्ही जी कमेंट टाकली आम्ही ती ही आहे. मी जर विचारलं असतं 100 ते 1000 पर्यंत मूळ संख्या किती? 100 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर त्यावेळेस तुम्ही काय केलं असतं? लक्ष द्या. यावेळेस आपण काय केलं असतं? सर 1 ते 1000 पर्यंत 168 आहे. आम्हाला 100 पर्यंत विचारल्यात, म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या आम्ही त्यातून वजा करणार. मग काय होईल? 168 मायनस 1 ते 100 पर्यंतच्या 25 वजा केल्या तर 8 5 गेले, राहिले किती? 3. 6 2 गेले, राहिले किती? 4. आणि 1 जशा तसा 143. असं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे त्याला. राईट. जर तुम्हाला 100 पासून 1000 पर्यंत म्हणजे 3 अंकी मूळ संख्या किती आहेत त्याचा अर्थ काय होतो? 3 अंकी मूळ संख्या किती? 3 अंकी एकूण मूळ संख्या. त्यावेळेस तुम्ही काय लिहिलं पाहिजे? 143. राईट. म्हणजे 100 पासून म्हणजे 101 पासून 997 पर्यंत ज्या ज्या मूळ संख्या आलेल्या आहेत त्या 143 मूळ संख्या आहेत असं लक्षात ठेवा. परंतु 1 ते 1000 पर्यंत टोटल मूळ संख्या 168 आहेत. आता एक्स्ट्रा प्रश्न, 1 ते 500 पर्यंत मूळ संख्या किती येते? 1 ते 500 पर्यंत. राईट. सर 1 ते 500 पर्यंतच्या जर मूळ संख्या विचारल्या तर त्या असतात 95, 95, 19, 5, 95 एवढं लक्षात ठेवा. महत्वाचे प्रश्न लक्षात ठेवा. 1 ते 500 पर्यंत 95 मूळ संख्या आहे. आता मी काही गोष्टी नाही शिकवल्या तरी तुम्हाला ते ऑटोमॅटिक आल्या पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर प्रश्न आला 500 ते 1000 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? काय प्रश्न आला? 500 ते 1000 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? कसं काढाल बरं? सांगा बरं. सांगा आता, तुम्हीच सांगा मला, बघू द्या तुम्ही किती किती डोकं लावता ते बघू द्या मला फक्त. हे सगळ्यांना आलं पाहिजे बरं का. न शिकवता ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तरच ते भारी होणार आहे. नाही तर मग आपण जसं सांगतोय तसंच तुम्ही पाठ कराल तर ते नाही होणार आहे ना. सांगा. तुमच्या या स्क्रीनवर एवढा फळ्यावरच आन्सर आहे त्याचं. 500 ते 1000 पर्यंत एकूण मूळ संख्या. काय करणार तुम्ही? काहीतरी आलं पाहिजे ना. कसं तरी केलं पाहिजे, काहीतरी डोकं लावलं पाहिजे. नाही तर नुसतंच आपण मोबाईल घेऊन बघत बसतोय आणि एंटरटेनमेंट होतंय मस्त. सर पण बऱ्यापैकी सांगतायत, थोडंसं बरं वाटतं आम्हाला. तेवढं नको व्हायला. तुम्ही वही पेन घेऊन बसले पाहिजे, त्याला सॉल्व्ह केलं पाहिजे, त्याच्यावर कामं केले पाहिजे, तर ते भारी होणार आहे. राईट. कारण मी हे जे शिकवतोय हे आपल्या हजारो विद्यार्थी पाळणार आहेत. ठीक आहे. पण त्यापेक्षा त्या हजारापेक्षाही आपल्याला समोर द्यायचं त्या एक्स्ट्राच्या गोष्टी आपण त्यावर विचार केला पाहिजे, त्यावर आपण प्रश्न तयार केले पाहिजे. काहीतरी चुकते सुरेशराव थोडंफार आहे ना. हे बघा, मला एक सांगा, नॉर्मली सांगा, 1 ते 1000 पर्यंत टोटल किती आहेत? 168. आता सरांनी विचारले 500 ते 1000 म्हणजे 1 ते 500 पर्यंतच्या संख्या पाहिजे का त्याच्यात? 1 ते 500 पर्यंतच्या संख्या नकोच त्याच्यामध्ये. मग मला काय करावं लागेल? 168 मायनस 1 ते 500 पर्यंत किती आहेत? 95 आहेत. तर ते 95 मायनस करणार मी. बस एवढंच. नाही नाही, चुकवू नका. काय करताय? हे नॉर्मली कळतं का तुम्हाला? सर 1 पासून 1000 पर्यंत टोटल 168 आहे. हो, नितीन दिसतंय तुमच्या कमेंट. आताची नाही आली पण. सर फक्त आली एवढी कमेंट. आन्सर नाही आला तुमचा. 1 पासून 1000 पर्यंत 168 आहे. 1 पासून 500 पर्यंत 95 आहे. ह्या 95 काढून टाका ना. राहिलेल्या पुढच्या कोणत्या असणार आहे? पुढच्या ह्या असणार आहेत 500 ते 1000. मग काय? 8 5 गेले 3, 16 9 गेले 7. 73 संख्या अशा आहेत की ज्या कुठून कुठपर्यंत आहेत? ज्या 500 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. ओके चालेल. आलं नाही तुमचं, पण ठीक आहे, चला, नो प्रॉब्लेम. तर मला सांगायचं काय, मला हे नाही दाखवायचं की तुम्हाला येत नाही. मला हे दाखवायचंय की आपण त्या गोष्टीवर कसा विचार करायला पाहिजे. राईट. हे अशी थिंकिंग प्रोसेस ठेवा तुमची, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर अजून कसे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाकडे आपण आता चालणार आहोत. हे तर तुमच्याकडे शुअर पाठ ठेवा, लक्षातच ठेवा, कन्फर्मच लक्षात ठेवा. बघा, काही बेसिक गोष्टी, काही बेसिक प्रश्न जे झालेले आहेत त्यांचं 1 मिनिटामध्ये रिव्हिजन. काय बघा, 1 ते 100 पर्यंत
25 मूळ संख्या कन्फर्म माहित आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे हे माहित आहे. सरासरी 1060 भागिले 25 42.4 एवढं लक्षात ठेवायचं आहे. खरं तर मी तुम्हाला हे वाचून सुद्धा सांगितलं असतं तरी भारी झालं असतं, परंतु वाचून सांगल्यापेक्षा ते समजून सांगितलेलं खूप भारी असतं आणि गणित हे समजून घेण्यासारखा विषय म्हणून ते समजून घेत चला. राईट, थोडी गोष्ट सगळ्यांकडून अपेक्षित आहे. 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहे आणि त्यांची बेरीज जर विचारली इथे लिहिलीच आहे वाटतं. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 328 आहे. हे तर आपण इथे ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. 51 ते 100 पर्यंत मूळ संख्या आहे तर 10 आणि त्यांची जर बेरीज विचारली तर ती आहे 732. हे तर कन्फर्म इथे लक्षातच राहिलं पाहिजे. बरं, लक्षात कसं ठेवायचं बघा, खूप जणांना हे नंबर थोडे कन्फ्युज होतात. लक्षात कसं ठेवायचं, तर इथे ही 32 आहे, शेवटी 8 आहे आणि या 7च्या नंतर 32 ठेवून द्यायचं. 32 दोन्हीकडे, असं लक्षात काहीतरी ट्रिक करून लक्षात ठेवलं पाहिजे आपण. 32 तिथे, 32 खाली आहे, वरचा 32 वर 8 ठेवा, खालच्या 32च्या अगोदर 7 ठेवा, बस काही करा. लक्षात ठेवा फक्त 1 ते 50 पर्यंत 328 मूळ संख्यांची बेरीज आणि 51 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 732. पुढे 1 ते 1000 पर्यंत एकूण 168 मूळ संख्या आणि 100 ते 1000 पर्यंत 143 मूळ संख्या आहे. आता फक्त असा प्रश्न नका विचारू, सांगा सर 168च्या 68 मूळ संख्यांची बेरीज, असा प्रश्न आतापर्यंत आलेलाही नाहीये आणि जर आला तर तुम्हाला त्यावर खूपच स्ट्रगल करावं लागणार आहे. नाही तर मग जय बजरंगबली की आतापर्यंत कधी विचारलंच नाही 168 मूळ संख्यांची बेरीज. आता त्या 168 मूळ संख्या कोणत्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मूळ संख्या सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या अगोदर काही प्रश्न घेऊत आपण. चल बघा, सोडवा, सांगा पुढे गेलं. सर्वात लहान व एकमेव सममूळ संख्या कोणती आहे? 2. सर्वात लहान मूळ संख्या सुद्धा 2 आणि एकमेव सममूळ संख्या सुद्धा 2च. सर्वात मोठी मूळ संख्या कोणती सांगता येत नाही, ती अनंत असणार आहे, परंतु सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या 11 आहे. इथे टाईप केलेलं मी, तिकडे तुम्हाला म्हटलं होतं नाही आपल्याकडे म्हणून. सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या गणपती बाप्पा वर्गणी. सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या 997. राईट, लहान मोठी तेवढं लक्षात ठेवायचं आहे. 1 ते 1000 पर्यंत एकूण 168 मूळ संख्या आहे. 100 ते 1000 पर्यंत 143 आहे. 1 ते 500 पर्यंत मूळ संख्या 95 मूळ संख्या आहेत आणि इथून पुढे तुम्हाला ते कळलंच पाहिजे. 500 ते 1000 पर्यंत मग राहिलेल्या किती असतील? मे बी 73 भरलेले आहेत. 73 लक्षात ठेवायचं, त्या पद्धतीने आपण काढायचं आहे. जमलं पाहिजे. ठीक आहे, जमेल सगळ्यांना, कन्फर्म जमेल. एक तर फक्त आपल्याकडे हे नोट्स मी जी देणार आहे, ही पीडीएफ जी तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रिंट काढणार आहे त्यावेळेस लक्षात राहावं म्हणून नॉर्मली प्राईम नंबर दिलेले आहे. कुठून कुठपर्यंत दिलेत बघा, 101 ते 200 पर्यंत कोणते आहेत ते हे इथे आपण दिलेले आहेत. 101 ते 200 किती नंबर आहेत? टोटल 21 नंबर आहे. हे नॉमिनल हळूहळू या गोष्टी पाठ करा, लगेच पाठ करा असं नाही, बेसिक गोष्टी आहेत त्या. 101 ते 200 पर्यंत 21 आहेत. आता मला सांगा, मी तुम्हाला जर प्रश्न विचारला, सांगा बरं 1 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? कुठपर्यंत? 1 ते 200 पर्यंत. नॉमिनल एवढी गोष्ट कळते की सर 1 ते 100 पर्यंत 25 आणि लक्षात राहतं सरांनी सांगितलं होतं की 100 ते 200 पर्यंत 21, 25 आणि 21 46. 1 ते 200 पर्यंत 46 मूळ संख्या आहेत, असा त्याचा अर्थ. ह्या न सांगलेल्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्याला करता आल्या पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर 201 ते 300 पर्यंत टोटल मूळ संख्या किती आहे? 16. ठीक आहे, 301 ते 400 पर्यंत टोटल मूळ संख्या 16. 401 ते 500 पर्यंत 17. 21 16 16 17, 21 16 16 17, स्टार्टिंगच्या 25. एवढं लक्षात ठेवा फक्त. नंतर इथून 500 पासून पुढे 500 ते 600 पर्यंत मूळ संख्या 14. 500च्या नंतरची पहिली मूळ संख्या लक्षात ठेवा 503. राईट, 500च्या नंतरची पहिली मूळ संख्या 503. त्यानंतर 601 ते 700 ही काबर लक्षात ठेवा म्हटलं, कळतंय तुम्हाला? कधी कधी विचारू शकतात 500च्या नंतरची मूळ संख्या, पहिली मूळ संख्या कोणती, म्हणून मी तुम्हाला ती 503 लक्षात ठेवा म्हणलं. 601 ते 700 पर्यंत 16. साहजिक आहे, सोपं आहे, जास्त अवघड नाही. जर तुम्हाला हळूहळू पाठ होईल, ते एकाच दिवशी पाठ नाही होणार. 701 ते 800 पर्यंत 14. 801 ते 900 पर्यंत 15 आणि 901 ते 1000 पर्यंत टोटल किती? 14. आणि सगळ्याच्या सगळ्या ह्या एवढ्या ज्या संख्या लिहिल्यात मी, ह्या एकूण किती संख्या आहेत सर? 100 ते 1000 पर्यंत एकूण काय? 143. 143 संख्या आहेत आणि ह्या 143 संख्या मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. ह्या आपण ज्यावेळेस नोट्स काढणार आहात त्यावेळेस लक्षात ठेवायच्या आहे. 997 ही सगळ्यात मोठी कोणती संख्या आहे? 3 अंकी मूळ संख्या आहे. राईट.
हे काय लगेच पाठ करा असं नाही म्हणणार, याच्यात छोट्या छोट्या गोष्टी पाठ ठेवा, जेवढ्या लक्षात राहतात तेवढ्या. तुम्ही ज्यावेळेस नोट्स काढणार आहे त्यावेळेस त्याला याच्यात झेरॉक्स काढल्याच्या नंतर याच्यावर एक्स्ट्राच्या गोष्टी लिहा, महत्वाच्या गोष्टीला अंडरलाईन करा, ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत ते एकदा ह्या डोळ्यासमोरून घालवा फक्त. ठीक आहे, आता मी याला हा भाग थोडा साईडला ठेवतो आणि थोडंसं पुढे चालतो. ठीक आहे, चला हे तुम्ही नंतर पाहून घेणार आहात, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यावर आपल्याला शेवटचे काही 2-4 प्रश्न असणार आहेत, महत्वाचे प्रश्न. हे कधी विचारलेले नाहीयेत, परंतु जर माझ्यासारखा एखादा आगाऊ माणूस आला पेपरला म्हणला एखादा प्रश्न असाच उगाच सहज टाकून द्यायचा, तर त्यावेळेस काय प्रश्न येऊ शकतो? सर्वात लहान 4 अंकी मूळ संख्या कोणती? तर 1009. 1009 एवढं लक्षात ठेवायचं. सर्वात मोठी, इथे लहान विचारली, इथे मोठी विचारली, 4 अंकी मूळ संख्या विचारली, तर ती असणार आहे 9973, 9973. एवढं लक्षात ठेवायचं. आलो अमित. तुमच्या मनातलं घेतलं नाही? घेतले पूर्ण लोड नका घेऊ तुम्हाला. अमित मध्ये 3 अंकी आणि 4 अंकी आणि 5 अंकी वर उदाहरण घ्या, आलेत तुमच्या डोळ्यासमोर. ठीक आहे, सर्वात लहान 4 अंकी मूळ संख्या कोणती? 1009. सर्वात मोठी 4 अंकी मूळ संख्या 9973. लक्षात राहिलं पाहिजे, कन्फर्म झालं पाहिजे. त्यानंतर सर्वात लहान 5 अंकी मूळ संख्या कोणती आहे? 10,007. याला एक नॉमिनल ट्रिक करायची, इथे 1 आणि 9 आहे, इथे 1 आणि 7 आहे, मध्ये 3 शून्य 5 अंकी करायची, 4 अंकी करायची, कसं करायचं ते बघायचं. तर 10,007 ही सर्वात लहान 5 अंकी मूळ संख्या. पाठ ठेवा, याच्या बाहेर दुसरा कुठलाच प्रश्न जाणार नाही, एवढेच प्रश्न येऊ शकतात. लहान झाली. मोठी 5 अंकी कोणती असेल? तर 4 वेळेस 9 घ्यायचं आणि त्याच्यावर 1 टाकून द्यायचं. 99,991. 99,991 ही 5 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे व 10,000 मूळ संख्या आहे. त्याच्या पुढेही जाऊन तुम्हाला काही गोष्टी सांगून समजून दिलेल्या आहेत. एकूण 4 अंकी संख्या, एकूण 4 अंकी मूळ संख्या, 4 अंकी कुठून कुठपर्यंत असतात? 1000 किंवा 1000च्या पुढे किंवा 1001 ते 9,999 पर्यंत 1061 संख्या आहेत. राईट, किती संख्या आहेत? 1061. कुठून कुठपर्यंत? 1000 ते 9,999 पर्यंत. कळतंय किती संख्या आहेत? 1061 संख्या ह्या अशा आहेत, या 4 अंकी एकूण मूळ संख्या आहे हजारापासून, म्हणजे तुमची 1009 पासून 9,973 पर्यंतच्या 1061 संख्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. राईट, तरी सुद्धा मी तुम्हाला याच्यावर अजून एक एक्स्ट्राचा प्रश्न ऍड करून देतो. सांगा बरं, सोप्या भाषेत करतो तो प्रश्न. 1 ते 10,000 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? मूळ संख्या किती? आता बघा, सरांनी आम्हाला हा प्रश्न शिकवलाच नाहीये. पुढे बोलतो, सरांनी हा प्रश्न आम्हाला डायरेक्ट शिकवला नाहीये, पण इनडायरेक्ट शिकवलाय आणि इनडायरेक्ट प्रश्नाचा आन्सर आला पाहिजे. त्याला म्हणत असतो आमची थिंकिंग प्रोसेस. सांगा बरं, 1 ते 10,000 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 1 ते 10,000 पर्यंत एकूण मूळ संख्या किती बोलायचं आहे? बोला, खतम करा. सर एवढं कुठं लांब न्यायला आम्हाला, परंतु ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर कधी हा प्रश्न आला ना, तुम्ही माझे हे शब्द लक्षात ठेवाल, 100त 1 विद्यार्थी असा असेल की ज्यानं याचं उत्तर दिलेलं आहे, आणि ते 1 विद्यार्थी तुम्ही असला पाहिजे. कोण असला पाहिजे? तो 1 विद्यार्थी आपण असलो पाहिजे. राईट, खूप बेस्ट. 1 ते 1000 पर्यंत आम्हाला एवढं माहिती आहे, 1 ते 1000 म्हणतोय बरं का मी, 1 ते 1000 पर्यंत 168 संख्या आहे, आणि 1000 ते 9,999 म्हणजे 10,000 पर्यंत 1061 संख्या आहेत. टोटल मिळून किती होतील? 8 आणि 1 9, 6 6 12, 12शी 2, हातचा आला 1, 1 आणि 0 1च, आणि तो हातचा आलेला 1 2, आणि हा 1 वाला 1, 1229 संख्या असतील. बरोबर आली ना बेरीज माझी? बेरीज चुकायला नकोय ना? हा विचार आपण केला पाहिजे, या पद्धतीने आपलं त्याच्यावर काम झालेलं असलं पाहिजे, तरच आपण त्याला म्हणणार खूप बेस्ट मूळ संख्या नावाचा प्रकार आमचा झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता मी याचं रिव्हिजन तुम्हाला करणार नाही, तर नाहीतर मी दर बॅचला हे पटापट एकदा वाचून सांगत असतो, परंतु आता इथे सांगणार नाहीये. हे तुमच्या या बॅच मध्ये मूळ संख्या एकदम क्लिअर झालं का? मला एकदा फास्ट मध्ये जेवढे लाईव्ह आहेत तेवढे कमेंट टाका. लगेच आपण जोडमूळ संख्याकडे आणि सहमूळ संख्याकडे जाणार आहोत. कमेंट टाका. वाटलंच तर सहमूळ संख्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकू, पण जोडमूळ संख्या घेऊन टाकू, कारण तो याचाच प्रकार आहे. एकदा सर्वांनी मला कमेंट टाकायचं, अरे राजांना आपल्याला मूळ संख्या नावाचा प्रकार 100% क्लिअर झाला का?
हो किंवा नाही. काहीही डाऊट असेल तरी तुम्ही काय करायचं, एकदा फास्ट मध्ये रिव्हिजन म्हणून मूळ संख्याचा व्हिडिओ फास्ट स्पीडमध्ये वाढवून पाहून घ्यायचा आहे. राईट. तर सर्वांना 100% क्लिअर झाला असेल आणि झालाच असेल. 3 अंकी आणि 4 अंकी एक तर एक्झाम्पल घ्या सर. आता हे एक्झाम्पलच आहेत ना अमित, हे आपण जे घेतल्यात ना माहिती, हे एक्झाम्पल आहेत. हे फक्त आपण पॉईंट मध्ये दिलेत तुम्हाला. तुम्हाला परीक्षेला काय प्रश्न येणार, सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या कोणती. अजून तुम्हाला मी याचे एक्झाम्पल कुठे घेणार आहे, आपण हा टॉपिक संपल्याच्या नंतर जे प्रॅक्टिस सेशन घेतो ना त्यावर मूळ संख्येवरचे अजून एक्झाम्पल घेणार बरं का अमित, कळत आहे. आणि हे तर घेणार त्याच्यामध्ये एक्झाम्पल, याच्या व्यतिरिक्त अजून एक्स्ट्राचे एक्झाम्पल सुद्धा घेणार आहे. राईट. चालेल अमित, हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जर कुठले एक्झाम्पल नसेल येत, अच्छा ऑप्शन मधून शोधावं लागतं असे क्वेश्चन म्हणताय का तुम्ही, हा ते आपण प्रॅक्टिस सेशन मध्ये घेणार आहोत. एकदा हे सगळे मुद्दे कंप्लीट होऊ द्या. हे सगळे झाल्याच्या नंतर आपण एक 30-40 क्वेश्चनचं एक प्रॅक्टिस सेशन घेतो, सगळ्यावर मिक्स, सगळे संख्यावर, त्यावर तिथे घेतो मी. तसे म्हणताय तुम्ही ना, घेऊयात पण ते. चालतंय, करायचं मग जोडमूळ संख्या सुरू. चला, एक साधा सिंपल आणि जोडमूळ संख्या नावाचा प्रकार आपण इथे घेऊयात. मग आपल्या इथं मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या कंप्लीट होतं. वाटलंच तर सहमूळ संख्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकूया. जोडमूळ संख्या, याला ट्विन्स प्राईम नंबर सुद्धा म्हटलं जातं किंवा जॉईंट प्राईम नंबर सुद्धा म्हटलं जातं. जॉईंट प्राईम नंबर सुद्धा म्हटलं जातं. घेऊयात आम्ही याच्यावर फोकस करा. बघा, शब्दातच अर्थ दिलेला आहे, जोड मूळ. याचा अर्थ काय, जोडून येणाऱ्या मूळ संख्या. जोडून येणाऱ्या मूळ संख्या. जोडून येणाऱ्या मूळ संख्या, यालाच आपण कोणत्या संख्या म्हणणार आहोत, जोडमूळ संख्या म्हणणार आहोत. जोडून येणाऱ्या मूळ संख्येला आपण जोडमूळ संख्या म्हणत असतो. दुसरी गोष्ट काय, हा जो प्रकार आहे जोडमूळ संख्या, हा मूळ संख्येचाच प्रकार आहे. मूळ संख्येचा उपप्रकार. उपप्रकार कोणत्या संख्येचा उपप्रकार आहे, हा मूळ संख्येचाच उपप्रकार आहे. राईट, असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण या जोडमूळ संख्येमध्ये येणाऱ्या संख्या सुद्धा मूळच संख्या असतात, दुसऱ्या संख्या असतच नाहीत. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, ज्या मूळ संख्या असेल त्या दोन संख्यामध्ये, दोन मूळ संख्येमध्ये, मूळ संख्येमध्ये जो फरक असतो का, तो फरक 2चा असतो. कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. म्हणजे कसं हो सर, लक्ष द्या. आता सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती आहे, 2, आणि त्यानंतरची मूळ संख्या किती आहे, 3. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे सर, या दोघांमध्ये फरक जो आहे तो फरक आहे 1चा. फरक कितीचा आहे, 1चा. जर या दोघांमध्ये फरक 1चा असेल तर ही जोडमूळ संख्या होईल का, बिलकुल नाही होणार ना. कारण आम्हाला फरक कितीचा पाहिजे, 2चा पाहिजे. या दोन्ही मूळ संख्या मान्य आहे, पण या दोघांमध्ये फरक 1चा आहे, म्हणून ही झाली आमची जोडमूळ संख्या नाही. म्हणून या संख्येला आम्ही जोडमूळ म्हणेल का, नाही, जोडमूळ नाही. मग जोडमूळ म्हणायचं कोणाला, मला सांगा. 3 आणि 5 या दोन्हीच्या दोन्ही मूळ संख्या. हो सर, दोन्ही मूळ संख्या. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 3 आणि 5 मध्ये फरक आला 2चा. फरक 2चा आला म्हणून ही संख्या झाली जोडमूळ संख्येची जोडी आणि जोडमूळ संख्या. ठीक आहे, व्यवस्थित आहे का. जोडमूळ संख्या ही नेहमी जोडीने येते. मुळशी पॅटर्न मधलं तो डायरेक्ट ऐकला ना, आलं तर जोडीनं, आणि तेही नागरासकट. तसं इथं येणाऱ्या संख्या ह्या जोडूनच येतात. त्या सिंगल आल्या तर त्याला आपण जोडमूळ म्हणू शकत नाही. म्हणजे 3 वेगळे आले आणि 5 वेगळे आले त्याला मी जोडमूळ नाही म्हणू शकत. जोडमूळ संख्या कोणती आहे, तर 3 आणि 5च आहे. ठीक आहे. त्यानंतरची जोडमूळ संख्या कोणती मग, 5 आणि 7. राईट, दोघांमध्ये सुद्धा फरक कितीचा आहे सर, 2चाच आहे. त्यानंतरची जोडमूळ संख्या 7 आणि 9 म्हणू का बरं, हो का नाही सांगा. 7 आणि 9 म्हणायला जमेल का मला, जोडमूळ संख्या, फरक 2चा आहे, बरोबर आहे. म्हणू का नको मग सांगा, कमेंट करा. 7 आणि 9ला मी जोडमूळ संख्या म्हणू का नको म्हणू, बोलो बोलो, येस और नो. म्हणायला जमणार नाही, कारण हा मूळ संख्येचाच प्रकार आहे आणि 9 ही मूळ संख्या नाही, म्हणून तिला म्हणायला जमणार नाही. गोष्ट लक्षात ठेवायची नाही. येस, बहुत बढिया.
त्यानंतरची कोणती असेल तर पटापट आल्या पाहिजे आता 11 आणि 13. नंतरची कोणती 17 आणि 19. फास्ट मध्ये लिहून देतो बघा. यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चाच फरक आहे. त्यानंतर कोणती असेल 29, 31. यांच्यामध्ये 2चाच फरक आहे. अजून कुठले असेल 41, 43. कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. त्यानंतर कुठले असेल 59, 61. अजून कुठला असेल 71, 73. ठीक आहे, बस खतम. मग आपल्याला 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या भेटल्या? तर बस एवढं आपल्याला भेटलेल्या आहेत असं म्हणूयात. म्हणून आमचा एक पॉईंट बनतो 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या. तर मला एक सांगा 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या किती असतील? जोडमूळ संख्येच्या जोड्या किती असतील? या दोन प्रश्नाचे आन्सर द्या बरं. संख्या किती आणि जोड्या किती? आता ह्या जोड्या तर आपण घेतल्या तिथे. किती भरल्यात बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. जोड्या किती भेटल्या? 8 जोड्या. संख्या विचारलं तर संख्या किती लिहिता सांगा बरं, कमेंट टाका. बहुत बडा अमित, बहुत बडा रुपाली मॅडम. संख्या टाका. आता जोड्या तर 8 आहेत, हे तर फिक्स आहे. आता संख्या टाका किती येतं. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या किती असा जर प्रश्न आला तर तुम्ही काय लिहिणार सांगा. संख्या सुद्धा 8च लिहायच्या, कारण वैशिष्ट्य काय, जोडमूळ संख्या ही कधी सुद्धा जोडीनेच येते. म्हणून ह्याच 8 जोड्या आणि याच जोड्यांना आम्ही संख्या सुद्धा म्हणणार आहे. जोडमूळ संख्या 8च आहेत आणि जोड्या जरी विचारल्या तरी 8च जोड्या लिहायच्या, 16 चुकून लिहायच्या नाही. हे असं स्वतःला चिमटा घेऊन सांगा. 16ला लक्षातच ठेवायचं नाही, 8 वरच फायनल आहे. ठीक आहे, झालं. जोडमूळ संख्येमध्ये एवढीच माहिती आवश्यक आहे. ही सगळी आपल्याकडे टाईप केलेली आहे. एकदा 2 मिनिटांमध्ये वाचून घेऊयात. संख्या सुद्धा आपल्या डोळ्यासमोर लिहिलेल्या आहेत. जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. जोडमूळ संख्या कधीच एकटी येत नाही. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 8 जोड्या सुद्धा संख्या सुद्धा 8 आणि कोणत्या आहेत त्या डोळ्यासमोर आपल्याला ठेवलेल्या आहेत. तर सर्वांना 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 जोडमूळ संख्या नावाचा प्रकार एकदम क्लिअर आणि क्लिअर झाला असेल असं म्हणायला काहीच हरकत नाही. सर्व गोष्टी 100% क्लिअर झाल्या असं गृहीत धरून, नसेल जरी क्लिअर झाल्या तर सर्वांनी काय करायचं, एकदा फास्ट मध्ये हा व्हिडिओ पाहायचा. याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी पॉईंट स्वरूपात दिलेल्या आहे, त्याचा आपण प्रश्न स्वरूपात सुद्धा घेणार आहोत. चालेल, तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूत. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे. थांब्यात सर्वांना जय हिंद.